तांदळाची भाकर तुम्हाला देखील आवडते पण बनवण्यासाठी कठीण वाटत असेल, पाण्यावर भाकरी थापून जमत नसतील, तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने केलात ना तरी देखील सुंदर अशा भाकरी तयार होणार आहेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे। अगदी मऊसूत पांढऱ्या शुभ्र भाकरी तयार होण्यासाठी पीठ कसं मळायचं, योग्य प्रमाण कसं घ्यायचं, तर ते सर्व काही मी यामध्ये दाखवलेलं आहे। एकदम मऊसूत अशा 2 दिवस टिकणाऱ्या भाकरी सकाळी जरी बनवली तर संध्याकाळपर्यंत अगदी मऊसूत राहतात अशा पद्धतीच्या भाकरी आहेत। आणि पापुद्रा देखील एकदम सुंदर असा तयार झालेला आहे। तर या भाकरीना व्हिडिओ पाहताच तुम्ही लगेच बनवायला घ्याल अशी ही भाकरीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण तांदळाची भाकरी रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे ना मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पाणी आहे ना छान असं गरम करून घेणार आहे। पाण्यामध्ये मीठ किंवा तूप घातलेलं नाही। तुम्हाला मिठाची आवश्यकता वाटत असेल तर घाला। तर यामध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तर लक्षात घ्या, जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी घ्यायचं। गॅस आहे तो एकदम कमी करून घेतलेला आहे आणि ना आता व्यवस्थित असं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर गॅस आहे ना मी कमीच ठेवलेला आहे। तर आता यावर झाकण ठेवून मी एक 5 ते 7 मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहे। तुम्हाला जर वेळ नसेल तर लगेच गरम गरम मळून करायला घेतलात तरी देखील चालेल। तर 5-10 मिनिटाच्या नंतर पहा छान अशी वाफ निघालेली आहे। पीठ आणखीन देखील ना गरमच आहे। तर एका मोठ्या परातीमध्ये काढून घेते। वाफेवर पीठ 10 मिनिटं ठेवायलाच पाहिजे असं काही नाही। 2 मिनिटं ठेवून लगेच करायला घेतलात तरी भाकरी एकदम सुंदर अशा तयार होतात। तर पहा ज्या भांड्यामध्ये मी पीठ घेतलेलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी घालते, म्हणजे चिटकलेलं पीठ आहे ना ते देखील निघेल। तर आता पीठ आहे ते व्यवस्थित असं मळण्यासाठी घेणार आहे। पीठ आहे ना जास्त गरम नाही, अगदी हाताला सोसवेल एवढंच पीठ गरम आहे। तर पाणी न लावता मी असंच आधी मळून घेत आहे। जर आवश्यक लागली, पीठ जर हाताला चिटकत असेल तरच पाणी लावून घ्यायचं आहे। ते पण पिठावर पाणी लावायचं नाही, थोडंसं हातालाच पाणी लावून घेऊन पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। पिठाला पाणी जास्त झालं की मग पीठ बिघडतं। तर पहा हातालाच पाणी लावून घेत आहे, पिठावर पाणी घालत नाही। थोडासा हात ओला करायचा आणि मग पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। पीठ जितकं व्यवस्थित छान मळाल तेवढ्याच भाकरी सुंदर आणि छान मऊसूत अशा तयार होतात। तर पहा अशा पद्धतीने ना मी लागेल तसं हाताला थोडंसं ओलं करून पीठ मळून घेत आहे। पिठावर पाणी अजिबात घालत नाही, हाताला पाणी लावून घेऊन पीठ मळत आहे, तुम्ही पाहू शकता। तर खास तुमच्यासाठी पीठ मळण्याची जी पद्धत आहे ना ते मी पूर्णपणे व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। अजिबात कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही किंवा मी एडिट देखील केलेला नाही। तुमच्यासाठी पूर्णपणे हा व्हिडिओ मी दाखवत आहे की पीठ मळण्याची पद्धत काय आहे। तर या पद्धतीने पीठ मळाल ना तर नक्की भाकरी खूप छान आणि एकदम अशा पातळ, नाजूक आणि मऊसूत कापसासारख्या पांढऱ्या शुभ्र भाकरी तयार होतात। तर पहा आणखीन देखील पीठ थोडंसं कडकच वाटत आहे, तर हाताला लागेल तसं पाणी घेऊन सुंदर असं पीठ मळून घेत आहे। अगदी मऊसूत पीठ मळून घेणार आहे। तर जेवढं मी पिठाचं प्रमाण घेतलेलं आहे ना 1 वाटी इतकं, त्यामध्ये 3 भाकरी छान तयार होतात मीडियम साईजच्या। तुम्हाला जर आणखीन मोठ्या बनवायच्या असतील तर 2 मोठ्या करा। तर मी 3 आणि 1 छोटीशी अशी भाकरी करून घेतलेली होती एवढ्या प्रमाणामध्ये। तर पहा छान असं पीठ मऊसूत तयार झालेलं आहे। तर अगदी 5 मिनिटासाठी ठेवून देते आणि भाकरी करायला घेणार आहे। तर पहा तवा ना मी गॅसवर ठेवलेला आहे। तव्याला अजिबात तेल लावलेलं नाही, तुम्ही पाहू शकता। असंच न तेल लावता तवा गॅसवर मी गरम करायला ठेवलेला आहे। तर आता ना भाकरी करायला सुरुवात करू। तर पहा तवा गरम होईपर्यंतच फक्त मी झाकून ठेवलेलं होतं, पीठ देखील छान आपलं मळलेलं होतं। तर आता भाकरी करण्यापूर्वी पुन्हा एकदा पीठ आहे ना व्यवस्थित असं डिवाईड करून घ्यायचं, म्हणजे पिठाचे भाग करून घ्या किंवा लागेल तसं पीठ घेऊन भाकरी केलात तरी देखील चालेल। तर मी एका भाकरीचं पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे आणि थोडासा पाण्याचा हात लावून व्यवस्थित असं पीठ मळून घेत आहे। तर भाकरी करण्यापूर्वी थोडं थोडं घेऊन पीठ असं मळूनच भाकरी करायच्या, म्हणजे खूप सुंदर तयार होतात, थापता देखील येतात। तुम्ही थापून करा किंवा लाटून करा। भाकरी आहेत ना करण्यापूर्वी एक भाग
जेवढी भाकरी पाहिजे तेवढा पिठाचा भाग काढून घेतल्याच्या नंतर मळूनच करायच्या, म्हणजे छान तयार होतात आणि त्या वळल्या देखील जातात. तर पहा अशा पद्धतीने छान गोळा तयार करून घेतलेला आहे. तर आता पिठाला आहे ना दोन्ही बाजूनी व्यवस्थित कोरडं पीठ लावून घेत आहे. तर मी आज लाटून भाकरी दाखवणार आहे. तर तुम्हाला थापून भाकरी जर पाहायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी ती देखील पद्धत तुम्हाला दाखवेल. तर पहा लाटणं आहे ना त्याला देखील मी थोडंसं सुक्कं पीठ लावून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित अशी भाकरी आता लाटून घेणार आहे. जास्त दाबून लाटण्याने फिरवायच्या नाहीत, अलगद असे लाटणं फिरवून भाकरीला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. तर चारही बाजूने व्यवस्थित भाकरी लाटून घेत आहे. सुरुवातीला कडा आहेत ना छान लाटून घ्यायच्या आहेत. जर लाटण्याला भाकरी किंवा पीठ चिटकत असेल तर थोडंसं सुक्कं पीठ लावून घेऊन भाकरी लाटून घेतलात ना तरी देखील चालेल, खूप छान अशा तयार होतात. तर भाकर आहे ना तुम्ही मीडियम साईजच्या किंवा जाड तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही लाटून घेऊ शकता. तर भाकरी मी आहे ना थोडीशी पातळच लाटणार आहे. तर ही पहा ही थोडी जाड आहे, तुम्ही अशा पद्धतीने ठेवलात देखील तरी देखील ना खूप सुंदर अशी भाकरी मऊसूत तयार होणार आहे. पण मला थोडी पातळ भाकरी आवडते म्हणून मी आणखीन पातळ लाटून घेत आहे. तर पहा शेवटी ना अशा कडा धरूनच भाकरी लाटायच्या आहेत, म्हणजे त्या तुटणार नाहीत, तुटण्याची भीती राहणार नाही. थोडं कोरडं पीठ लावून घेऊन लाटली ना तरी देखील चालेल. तर पहा अशा पद्धतीने ना मी छान अशी भाकरी एकदम पातळ लाटून घेतलेली आहे. तर आता तव्यावर भाकरी घालून व्यवस्थित अशी भाजून घेऊया. तर तव्यावर भाकर घातल्याच्या नंतर थोडासा पाण्याचा हात मारून घेणार आहे. त्यामुळे काय होतं भाकरी आहे ना पिठळ देखील होत नाही किंवा भाकरी सकाळपर्यंत जरी राहत असतील ना तर अशा वातड होणार नाहीत, कारण भाकरीवर पाणी लावलं ना त्यामुळे भाकरी मऊसूत राहतात, वातड होत नाही. तर पहा मिनिटभराच्या नंतर मी भाकरी पलटून घेतली आणि खालच्या बाजूने देखील ना छान भाजून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता छान अशी भाकरी फुगत देखील आहे. तांदळाची भाकरी भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, लगेच भाकरी तयार होते. फुगली की भाकर भाजलेलीच असते. तर पहा अशा पद्धतीने छान मी भाकरी भाजून घेतलेली आहे. किती सोपी पद्धत आहे ना, तुम्ही बघता क्षणी लगेच करायला घ्याल. तर पहा किती सुंदर अशी भाकरी तयार झालेली आहे. तर आता याच पद्धतीने मी दुसरी देखील भाकरी तयार करून घेणार आहे. तर पहिली भाकर केलेल्याच पद्धतीने दुसरी देखील भाकरी तयार करून घेणार आहे. दोन्ही बाजूने पीठ लावून घेऊन व्यवस्थित अशा कडा धरून लाटून घेणार आहे. अलगदपणे लाटायचं आहे, जास्त दबाव देऊन लाटायचा नाही. प्रेशर देऊन लाटलं तर भाकरीचं पीठ आहे ना ते तुटण्याची शक्यता असते. तर पहा भाकरीच्या कडेने लाटून छान अशी भाकरी लाटून घेतलेली आहे. तर दुसरी देखील भाकरी तयार झालेली आहे. तर आता तव्यावर घालून ती देखील ना छान अशी भाजून घेणार आहे. तर ही भाकरी देखील ना मी एकदम अशा पातळ लाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही मीडियम साईजने लाटलात ना तरी देखील छान भाकरी तयार होतात. तर भाकरीवर थोडंसं पाण्याचा हात लावून घेते. भाकरीवरचं पाणी सुकलं की भाकरी आता पलटून घेत आहे. तर पहा 1 ते 1.5 मिनिटामध्येच लगेच भाकरी आहे ना खालून छान अशी भाजली जाते. अशी भाकरी तयार होण्यासाठी सुरुवातीला पिठाची उकड काढून घेणं महत्त्वाचं आहे. पलटून घेतल्याच्या नंतर देखील तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी भाकरी फुगलेली आहे. छान भाकरी तयार झालेली आहे. लाटून देखील भाकरी छान होतात आणि थापून देखील होतात. पण थापून केलेली भाकरीचं तुम्हाला जर कठीण वाटत असेल तर या पद्धतीने लाटून देखील तुम्ही करू शकता. पीठ लावून केलात तरी देखील काहीच हरकत नाही, अजिबात वातड होत नाहीत. कारण भाकरी तव्यावर घातली की वरून पाणी लावून घ्यायचं, म्हणजे वातड होण्याची शक्यताच राहत नाही. तर अशा पद्धतीने ना पहा तिसरी देखील भाकरी मी करून घेतलेली आहे. तर ही देखील भाकरी आहे ना छान भाजून घेणार आहोत. तर पहा किती छान अशी सुंदर फुगलेली आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या भाकरी मी तयार करून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला माझी ही भाकरी करण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर पहा किती सुंदर अशा भाकरी तयार झालेल्या आहेत. जशा त्या भाकरी थंड होतील ना तशा एकदम मऊसूत अशा तयार होतात. अशा भाकरी करण्यासाठी फक्त पिठाचं प्रमाण आणि पीठ मळण्याची योग्य पद्धतच व्यवस्थित असली की भाकरी खूप छान अशा तयार होतात.
तर पहा एकदम कापसासारख्या मऊसूत पांढऱ्या शुभ्र अशा भाकरी बनलेल्या आहेत. तर याचा पापुद्रा देखील ना खूपच सुंदर असा तयार झालेला आहे. तर पहा मी पातळ लाटून घेतलेले आहेत. तर यापेक्षा देखील तुम्हाला पातळ हव्या असतील तर त्याही लाटून घेऊ शकता किंवा मीडियम साईजच्या करून घेतल्या ना तरी देखील सुंदर अशा भाकरी तयार होतात. पहा किती नाजूक अशा भाकरी तयार झालेल्या आहेत. तर माझ्याकडे ना सकाळी केलेल्या भाकरी देखील आहेत. तर मी तुम्हाला त्या दाखवते सकाळच्या भाकरी रात्रीपर्यंत कशा राहिलेल्या आहेत त्या. तर पहा या 2 भाकरी आहेत ना माझ्या सकाळच्या आहेत. तर आता 8 वाजलेले आहेत आणि 8 वाजताच्या भाकरी मी करायला घेतलेल्या होत्या. तर ह्या सकाळच्या भाकरी देखील एकदम मऊसूत अशा राहिलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने केलेल्या होत्या. तर तुम्हाला देखील ना तांदळाच्या भाकरी खायला आवडत असतील आणि बनवायचं जर झंझट वाटत असेल ना तर या पद्धतीने नक्की ट्राय करा. खूपच सुंदर अशा भाकरी तुमच्या तयार होतील. तुम्हाला स्वतःलाच विश्वास बसणार नाही. खूप सुंदर तयार होतात. तर तुम्हाला आज ही लाटून केलेली तांदळाच्या भाकरीची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.